नमस्कार. आज आपण पोहे व बटाट्याच्या भजीची युनिक रेसिपी बनवूया. ही भजी कमी वेळेत होणारी व साधी सोपी आहेत. पोह्यांमुळे ही भजी खूपच कुरकुरीत होतात. हे नाश्त्यासाठीही बनवू शकता. भजी बनवण्यासाठी आपण अर्धा कप पोहे निवडून घेतले आहेत. हे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. तुमच्याकडे घरात जे पोहे असतील ते घेऊ शकता. पोहे व्यवस्थित धुतले आहेत. पोहे भिजण्यासाठी पाणी ओतूया. त्यामुळे हे व्यवस्थित भिजतील. 10 मिनिटे बाजूला ठेवूया. आता एक बटाटा घेतला आहे. त्याची साल काढून पाण्यात ठेवला आहे. ह्याच्या फोडी करूया. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. ह्या फोडी पुन्हा दुसऱ्या पाण्याने धुवून घेऊया. त्यामुळे त्यातील स्टार्च निघून जाईल. पोहे भिजले की नाही ते बघूया. हे छान भिजले आहेत. मिक्सरच्या भांड्यात भिजवलेले पोहे, कापलेले बटाटे, 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, 1 इंच आल्याचे तुकडे, पाव कप पाणी बारीक वाटून घेऊया. अशा पद्धतीने बारीक वाटून घेतले आहे. हे एका बाउलमध्ये काढून घेतले आहे. ह्यात अर्धा कप मैदा घालून 5 मिनिटे फेटून घेऊया. फेटताना हे एकाच डायरेक्शनने फेटावे. त्यामुळे त्यात व्यवस्थित हवा भरली जाते. मैद्यामुळे भजी कुरकुरीत होतात. पिठाला बाइंडिंग छान येते. तेलकट होत नाहीत. फेटल्यामुळे भजी आतून जाळीदार व मऊ होतात. बाहेरून कुरकुरीत होतात. ह्या भजीत बेकिंग सोडा घालण्याची आवश्यकता नाही. नाहीतर भजी तेलकट होतील. 5 मिनिटे फेटल्यामुळे मिश्रण हलके झाले आहे. आता बारीक कापलेला एक मध्यम आकाराचा कांदा, जिरे 1 छोटा चमचा, अर्धा छोटा चमचा ओवा कुस्करून घालूया. स्वच्छ धुवून बारीक कापलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ मिक्स करूया. हे व्यवस्थित मिक्स झाले आहे. अशा पद्धतीने आपण पीठ भिजवले आहे. नॉनस्टिक कढईत तेल गरम केले आहे. हे मध्यम गरम आहे. गॅसची फ्लेम मिडियम आहे. ह्यात छोटी छोटी भजी सोडूया. सोडताना ती एकमेकांना चिकटू नये म्हणून थोड्या थोड्या अंतराने सोडूया. ह्या भजीचा आकार छोटाच असतो. भजी वर आली आहेत. आता दुसऱ्या बाजूने उलटूया. सोनेरी रंगावर तळून घेऊया. भजी जर चिकटली असेल तर झाऱ्याने वेगवेगळी करावी. ही भजी तुम्ही नाश्त्यासाठी, 4 वाजताच्या चहाबरोबर खाण्यासाठी किंवा मुलांनी काही खायला मागितले तर त्यावेळेस बनवू शकता. बेकिंग सोडा वापरला नाही म्हणून ही थोडीसुद्धा तेलकट झाली नाहीत. ह्यातच 2-3 हिरव्या मिरच्या तळून घेऊया. मिरची मध्ये कापून घेतली आहे. कापली नाही तर ती तेलात फुटून तेल अंगावर उडेल. त्यामुळे मिरची कापणे हे फार महत्त्वाचे आहे. भजी तळली आहे. काढून घेऊया. ह्या पद्धतीने सर्व भजी तळून घेऊया. ताटात टाकताना भजीचा आवाज ऐका. हे खूपच कुरकुरीत झाले आहेत. ही भजी गरम गरमच सर्व करावी. मिरचीवर मीठ. ह्यामुळे मिरची खायला छान लागते. केचप, सॉस किंवा हिरव्या चटणीबरोबर खाऊ शकता. आतून जाळीदार, मऊसूत व वरून खूपच कुरकुरीत झाली आहेत. तयार आहेत पोहे बटाट्याची कुरकुरीत भजी. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.